नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी वेगळ्या प्रकारची अंड्याची भाजी बनवतोय. चला तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एकदा जर तुम्ही या पद्धतीने बनवली ना तर 2 भाकरी नक्कीच जास्त खाल, इतकी चविष्ट ही भाजी लागते. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. आता कांदे व्यवस्थित असे सोलून घ्यायचे. त्यानंतर कांद्याला उभ्या आकारामध्ये असं बारीक बारीक चिरून घ्यायचं. पहा, या पद्धतीने इथे आपण संपूर्ण कांदा चिरून घेतलेला आहे. आता लगेच गॅसवरती तवा ठेवूया. तवा गरम झाला की त्यावरती कांदा घालायचा. कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि कांदा आता आपल्याला यामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने जर अंड्याची भाजी बनवली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून भाजी बनवाल. भाजी तितकी जबरदस्त बनते. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कांदा छान लालसर होईपर्यंत इथे आपण याला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. तुम्ही इथे ओल्या नारळ वापरला तरीसुद्धा चालेल. आता सुकं खोबरंसुद्धा यामध्ये मिक्स करायचं आणि व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पहा, कांदा आणि खोबरं छान व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला कांदा खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. याच्यासोबतच 4-5 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर घालायची आहे. आणि आता झाकण लावून आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. गरज पडली तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करून याला वाटून घेऊ शकता. तर पहा, अशा स्वरूपाचं इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. यानंतर आपल्याला अंडी उकडून घ्यायची आहेत. तर इथे मी अंडी उकडून सोबतच सोलूनही घेतलेली आहेत. या पद्धतीने आपल्याला अंड्याला कट करून घ्यायचं आहे. तर पहा, अशा 3 ठिकाणी आपण याला कट करून घेऊया. अंडी संपूर्णपणे चिरायची नाही, फक्त याला असे कट पाडायचे. आता लगेच गॅसवरती कढई ठेवायची. कढई व्यवस्थित अशी गरम झाली की यामध्ये घालायचं थोडंसं तेल, थोडंसं लाल तिखट आणि हळद घालायची. आणि त्यानंतर चिरलेली अंडी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत. 2 ते 3 मिनटं अंडी आपण या तेलामध्ये छान अशी परतून घेऊया. अशी तेलामध्ये अंडी परतून घेतल्यामुळे काय होतं, भाजी चवीला अगदी मस्त लागते. 2 ते 3 मिनटं आपण याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. व्यवस्थित अशी आपण ही अंडी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहेत. आता लगेच तेलातून काढून घेऊया. आणि आता या सेम कढईमध्ये आपल्याला घालायचं 1 पळी तेल, वाटण घालायचं आहे आणि तेलामध्ये छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे. वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं. जितकं व्यवस्थित वाटण परतून घ्याल ना तितकीच भाजी चवीलासुद्धा खूपच भन्नाट लागते. पहा, इथे आपण हे वाटण छान व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये काही मसाले घालायचे, जसे की 1 चमचा लाल तिखट, मटण मसाला, चिकन मसाला घातलेला आहे. 1 चमचा घरगुती काळा मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले छान एकजीव असे मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला भाजी शिजण्याकरता पाणी घालायचं आहे. तुम्हाला जितकी रस्साभाजी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. पाणी घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकजीव असं करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं. आता भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पहा, अशी छान खळखळून अशी उकळी आली की यामध्ये जे आपण फ्राय करून घेतलेली अंडी होती ना ती अंडी घालायची आहेत. सर्व अंडे आपण यामध्ये घालूया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आता आपल्याला ही भाजी 4 ते 5 मिनटं मध्यम गॅसवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी पहा भाजी शिजते आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. 4 ते 5 मिनटामध्ये भाजी अगदी मस्त अशी शिजलेली आहे. सर्वात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालूया. पहा, अगदी मस्त आणि जबरदस्त अशी आपली अंड्याची रस्सा भाजी किंवा अंडा करी तयार झालेली आहे. तरीसुद्धा पहा अगदी मस्त आलेली आहे आणि भाजीला रंगसुद्धा अतिशय अप्रतिम असा आलेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अंड्याची भाजी एकदा नक्की बनवून पहा. चवीला खूपच जबरदस्त लागते. एकदा जर ह्या पद्धतीने अंडा करी बनवली ना तर नेहमीच तुम्ही याच पद्धतीने बनवून खाल, इतकी जबरदस्त बनते. गरमागरम अशी ही अंड्याची भाजी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही सर्व करू शकता.
तर मंडळी, तुम्हाला आपली आजची ही रेसिपी आणि अंड्याची भाजी बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनेलवरती मी अशाच खूप साऱ्या पौष्टिक, युनिक, झटपट होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील. चला मंडळी, आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर बाय बाय.